हे भाई शॉक झालं बाबा. मला वाटलं आता गेलो. आता बघूया कोण दिसतंय. हार्टबीट उडले होते माझे. माझे तरी झाले यार भाई. तू कसं गेला तुलाच माहिती. बाबा, हे काय ओमकार. हे भाई तो तिथून कंट्रोल केली ओमकार. अरे इथनं control भाई केलं. हे डेंजर आहे भाई. भाई मी डोकं चालवलं 2 मिनिटात. अरे मला भीती वाटत होती. बोललो आता घुसतो का काय इथे बोललो. आपला जो आजचा दिसतोय की नाही माहित नाही. आपला जो आजचा ब्लॉग आहे तो इंटरेस्टिंग होणार आहे. इंटरेस्टिंग त्याचं रिझन असं की आज आपल्यासोबत आहे सूरज. आणि सूरजने मला कॉल केलेला आणि सूरज बोलतो की रेस लावूया. आता त्याची गाडी वेगळी आहे, माझी गाडी 125 गरिबांची, त्याची गाडी 150cc आहे. तरी पण आता त्याला लावायची आहे. हारणार मीच आहे. पण तुम्ही बघा पूर्ण हा ब्लॉग. ओके. तर गाईज हा आहे आता मला आवाज येतोय की नाही माहित नाही. आहे सूरज आणि आमच्या टिंब मध्ये मस्ती किती आहे बघा. मध्ये आता खूपच मस्ती होणार आहे. कारण की आता वाजलेत किती जास्त वाजलेत. वाजून गेले. पण आता चालू काय ह्याची गाडी आता ही सुझुकी आहे 150cc आहे आणि ती माझी आहे 125. Yes. आणि मध्ये हे पण लावलंय भावा. हे सगळं आपल्यामुळे झालंय. बाकी कोणामुळे झालंय. मध्ये आमच्यामुळे ते हे लावलंय. हा सगळं किस्सा थांब भावा. आपल्यामुळे झालाय. आता जरा मला पुढे जाऊ दे भावा. आपली गाडी कमी सीसीची आहे. नक्की नक्की. तर काय कुठनं घेऊ सांग. पण आपल्यामुळे स्पीड ब्रेकर टाकतील वाटतं. काय माहिती. घेऊ चल स्टार्ट. आईच्या गावात. हा बघ आत्ता आलाय. धोका हुआ है हमारे साथ. हे सगळं काढ आपल्यामुळे झालं. मला असंच वाटतं कारण की रात्री ना गाईज आम्ही दररोज इथनं रेस करतो. ह्याच्यामुळे माझ्यामुळे हा कांड झाला इथे. बिल्डिंगवाल्यांनी कंप्लेंट केली असेल. या बिल्डिंगवाल्यांनी कंप्लेंट केली आमची का दररोज तुम्ही गाडी फास्ट चालवता. तर आता रोज आमची रेस असते इथनं. पण आम्ही कोणाला हार्म करत नाही. उगाच गाडी बिडी बघून आम्ही रेस करतो. हा आम्ही पद्धतशीर चालवतो. कोणाला इथं होणार नाही ते आपण. हा तेच आहे. पण ठीक आहे जाऊ दे. आता काय ऑप्शन नाही आमच्याकडे. पण तुझं काय म्हणणं आहे. पण बरोबर टाकलंय. चुकीचं वगैरे टाकलं नाही. हा तर हा आपली रेसिंग तर रेसिंग काय मग कोण जिंकलं जिंकला. काय. माझा मोबाईल पडत होता रे. हा काय त्याला कारण तर आपल्याकडे आहेतच. असो मोबाईल पण गाईज अशा प्रकारे हा आता बघूया कोण जिंकतंय. केली पेट्रोल मी धवली. आईच्या गावात. भाई घुसलो असतो. आईच्या गावात. डेंजर. अरे बाबा काय बोलतो. भावा कंट्रोल केली मी गाडी कशी अरे भाई, बसली. मी तुझा किस्सा बघितला रे. अरे आईच्या गावात. माझ्याकडे पाहिजे होता. हा? हे भाई शॉक झालं बाबा. मला वाटलं आता गेलो बोललो. आई आईच्या गावात. सही आहे बा. अरे बाबा हे काय ओमकार. हे बघ. हे भाई तो तिथून कंट्रोल केली ओमकार. अरे इथनं कंट्रोल केली मी गाडी. हा माझ्या ना गेल्या होत्या पूर्ण ओमकार. वाट लागले होते. अरे पुन्हा हार्टबीट उडले होते माझे. माझे तरी झाले यार भाई. तू कसं गेला तुलाच माहिती. आई शपथ भावा एक हिडन टॅलेंट आहे आमच्याकडे. तुझा टायर बघ. टायर बघ ना. टायर पूर्ण घासला. आईच्या गावात. भाई ही रेस मी कधीतरी तिथे आम्हाला विचार केला ना. मी विचार करत होतो काय झालं ना पाहिजे. आणि नशीब
थँक गॉड यार काय झालं नाही एकतर. ना अरे मी दोन्ही गाडी तुला पटकन नाही मारले. हा, कसं गेलं? ब्रेक आहेत ना, हा लूज सोडला आणि तो वरचा डॅम भाई हे डेंजर आहे भाई. भाई मी डोकं चालवलं 2 मिनिटासाठी, डोकं चालवलं मी 1 सेकंदासाठी. अरे तू सांग भाई, तू कंट्रोल. मला माझी किती फाटली होती बघून तुला. तू बघतच होता मागणं. अरे मला भीती वाटत होती, बोललो आता घुसतो का काय इथे बोललो. एवढा भावा विश्वास ठेव माझ्यावर. अरे नाही नाही तसं काय होत, गाडी चालवतो नव्हतं यार. आमच्या गावात तरी होणारच एकतर. माझं सीन काय झालं माहित आहे का, मी विसरून गेलो की आपल्याला ह्या टायर टर्न मारायचा आहे. अरे हा आपण फ्लो मध्ये होतो ओमकार. ए ते कॅमेऱ्यामध्ये समजेल आपण किती स्पीडला होतो. तो हा तुझ्या स्पीडला होतो आपण स्पीडोमीटर मध्ये. आईच्या गावात. गाईज गोट्या कपाळात. डेंजर सीन. काय मग सूरज भावा, हा काय कसं काय सीन झालेला तो? सीन खूप मोठा एकदम दुर्घटना घडली असते. मेन असं आहे का उगीच देवाच्या कृपेमुळे आपण भाई आपला तो वाचलो आपण. नाही तर मी खूप इमॅजिन केलं होतं तू कसा पुढे घुसला असता आणि कसं झालं असता. अरे मागणं काय सीन दिसत होता? मागणं म्हणजे तुझा टायर असं इकडे तिकडे झाला होता ओंकार. माझ्याकडे कॅमेरा असता तर तुझा डायरेक्ट तुझ्या ब्लॉग मध्ये दिसला असता. पण सोड आता मला माहिती आहे कसा सीन झाला ते मलाच माहिती आहे. कसं काय ब्रेक लावले? ब्रेक लावले म्हणजे तुम्ही सही ब्रेक मस्त लावलाय, कंट्रोल मस्त केली. मला आवडलं म्हणजे तू गाडी नवीन घेतली आणि नवीन म्हणजे पटकन हे झालं, प्रो झालाय म्हणजे पटकन ब्रेक. प्रो माझा झाला भावा, काय सांगू. हा तुझं झालं ते ठीक आहे बाबा, पण जे मला 2-3 सेकंद मध्ये 2-3 सेकंद मध्ये करावं लागलं. 2-3 सेकंद मध्ये मी 2-3-5 सेकंदात विचार केला तू घुसलो आतमध्ये. घुसला आणि डायरेक्ट त्या टपरीच्या आतमध्ये झाला असता तो गेम डायरेक्ट. भाई साहेब नशीब. अरे आता शेवटला हेच सांगेन ब्लॉग बघताय तर की मला इन्फ्लुएन्स होऊ नका. आम्ही जी रेसिंग करतो ती म्हणजे सुविधा होत्या आमच्याकडे. हेल्मेट ह्याने घातलं होतं, माझ्याकडे हेल्मेट होतं, पण तरी पण एवढं ओव्हर करायचं नाही. प्रोटेक्शन सगळं होतं आमच्याकडे सगळं. पण एवढंच सांगतो की रेसिंग आता थोडी कमी आम्ही करणार. आम्ही आता थोडा कानाला खडा लावणार आहे. आमच्यामुळे ते स्पीड ब्रेकर लावले, आमच्यामुळे स्पीड ब्रेकर पण लावले. तरी आम्ही आज एकदम तरी पण आमच्यात इतकी मस्ती का शेवटला आम्ही गाडी अक्षरशः इतकी स्पीड होती ना भाई. खूप स्पीड होती म्हणजे 90 अबव होती. 90 अबव होती. 82 का 90 अबव होती भाई. 85 ला तिथं होती ना. अरे 50 मीटरवर 85 रिक्षा मस्त इथं टाकला तर त्याच्यासोबत मी पण घुसलो असतो बाबा. म्हणजे फक्त 50 मीटरवर 80 ची स्पीड आणि 50 मीटरवर थांबवायची आहे गाडी. भाई नेक्स्ट लेवल. आम्ही रेकॉर्ड केलं कुठला तरी. फक्त माझ्याकडे कॅमेरा पाहिजे होता. कॅमेरा ह्याच्याकडे असताना तुम्हाला मागचा सीन मी कशी कंट्रोल केली ना तुम्हाला बघायला भेटला असतं. ऍक्सिडेंट फुल टायर टायर असं इकडे तिकडे झालेला, इकडे तिथे डायरेक्ट. ह्याचे तुझे रिएक्शन आहेत ते ह्याचे जेव्हा उतरलेलो तेव्हा. अरे मला माहिती माझं काय झालंय. मला आता नीट सांगता येणार नाही. फक्त मी तेव्हा सदम्यात गेलो. फक्त 5-10 सेकंद मी सदम्यामध्ये होतो. आता घालतोय आता हळू गाडी चालवला. प्लीज तुम्ही पण स्लो गाडी चालवा आणि जास्त रेसिंग वगैरे करू नका. तेच माझं पण तेच आणि हा पूर्ण ब्लॉग बघा इथेच एंड करतो. भावाकडे हेल्मेट होतं म्हणून तो म्हणजे सेफ होता. म्हणजे सेफ होतो आणि माझ्याकडे म्हणजे मी खूप वर्ष झाली 7वी पासून गाडी चालवते तर मला तेवढं नॉलेज वापरलं तिथे. ब्रेक कुठला दुसरा असता कोणतरी घुसला असता, मला हॉस्पिटलमध्ये न्यायला लागला असता. आणि माझे पण केस झाले, माझे वांदे झाले असे. दुसरा असताना आई शपथ सांगतो, दुसरा असता माझ्या जागी भाई 80च्या स्पीडवर 90च्या स्पीडवर 50 मीटरवर तुम्हाला थांबवायची गाडी इम्पॉसिबल. गावची गोष्ट नाही, गावची गोष्ट नाही भाई. ते मेन म्हणजे आपला हे होता टर्न होता. जाऊ दे आता. पण फक्त एवढंच सांगेन की करू नका असं काही रायडिंग. आता माझे पुढचे रायडिंग तुम्हाला स्लोच बघायला भेटेल. थोडा आता गडबड नको नाही का. चालेल चलो सबस्क्राईब करा. पूर्ण ब्लॉग बघितला असेल लाईक करा बस. आणि तुझ्या यांना सांग गाडी खरंच स्लो चालवा. आणि तूच सांग गाडी खरंच खूप स्लो चालवा. कारण कधी काय सांगता येणार आपल्याला, सांगता येणार नाही. प्लीज बाकी काय बरेच जण असे दगावले आहेत. खूप दगावले आहेत. माझे स्वतः मित्र पण असे ऍक्सिडेंट मध्ये खूप गेले. चालेल डन. थँक्यू. सबस्क्राईब करा. बाय.